मी मंजिरी पहाडकर. नवचैतन्य कम्युनिटीमध्ये आपलं स्वागत आहे. ना गोळी, ना इंजेक्शन, ना औषध बरं होणे, यासाठी आपण हे टॅपिंग सुरू केलेलं आहे. लाईफ कोच, EFT प्रॅक्टिशनर, ओपनओपनो, प्राणिक हिलिंग, रेकी हिलिंग यासारख्या अनेक मोडॅलिटी. तर आपण आजचा 3रा दिवस आहे. तुम्ही प्रॅक्टिस केली आहे असं मी गृहीत धरते की तुम्ही त्याचा अनुभव घेत आहात आणि तुम्हाला खूप शांत आणि चांगलं वाटत आहे. आता बघा, आपल्याला ट्रिगर कसले कसले येतात. एखाद्याने आपलं ऐकलं नाही, ट्रिगर आला. एखाद्याने आपल्या मनासारखं केलं नाही, ट्रिगर आला. घरात मुलांनी पसारा केला, ट्रिगर आला. आपल्याला बॉस काही बोलला, ट्रिगर आला. आपल्याला अजून कोणी काही बोललं, ट्रिगर. आता हे ट्रिगर काय येतात? तर तुमची जी ट्रिगरची भावना आहे ती हिपला आहे. ते जर तुम्ही शांत असाल तर तुम्हाला ट्रिगर येणार नाही. आता ट्रिगर न येण्यासाठी आपण प्रयत्न करणार, एकदम जाणार नाही. आपल्याला त्यावर काम करावंच लागेल. पण हे जे ट्रिगर येतात हे तुम्हाला ब्लॉकेजेस तुमच्या जीवनात तयार करतात. आता तुम्हाला ब्लॉक निर्माण करायचे आहेत का तुम्हाला फ्री जीवन जगायचं, हे तुम्हीच ठरवा. तर आज आपण बघणार आहोत हे ट्रिगर कसे रिलीज करता येतील. एकदम सोपं आहे, यासाठी फार वेळ लागत नाही. तुम्ही 3 ते 4 मिनिटं ह्याच्यावर जर काम केलं तर तुम्ही सातत्याने केल्यानंतर तुमचा ट्रिगर जो येतो तो आपोआप कमी होईल. आता बघा, मी हृदयावर हात ठेवला, दीर्घ श्वास घेतला, 1 2 3, रोखून धरला, 1 2 3, सोडला, 3 2 1. पुन्हा नॉर्मल ब्रीदिंग केलं. परत एक दीर्घ श्वास घेतला, 1 2 3, रोखून धरला, 1 2 3, सोडला, 3 2 1. परत नॉर्मल ब्रीदिंग केलं. पुन्हा एक दीर्घ श्वास घेतला, 1 2 3, रोखून धरला, 3 2 1, सोडला, 3 2 1. पुन्हा नॉर्मल ब्रीदिंग केलं. तुम्हाला पहिल्यांदा श्वास रोखायला जमणार नाही, मान्य आहे, पण प्रयत्न करा. प्रयत्न केल्यानंतर श्वासाचंच गणित आहे, कारण आपल्याला ईश्वराने श्वास मोजून दिलेत. जर तुम्ही घाईघाईने ब्रीदिंग करत असाल तर तुमचं आयुष्य कमी होतं. म्हणून जे ऋषीमुनी किंवा जे संत साधू आहेत ते श्वास एकदम हळूवार आणि दीर्घ घेतात आणि श्वास जेवढा तुमचा खोल होईल तेवढं तुम्हाला टॅपिंगचा जास्त इफेक्ट मिळेल. म्हणून पहिल्यांदा जमणार नाही, पण तुम्हाला सरावाने हे श्वसन क्रिया जमेल. तर आता आपण ट्रिगर रिलीज करणार आहोत. आपण एकाच गोष्टीसाठी घेणार आहोत. समजा मला माझ्या बॉसचा ट्रिगर येतो. मला बॉस समोर दिसला तरी असं वाटतं आता काय करू. तर ही जी तुमची रिॲक्शन आहे ह्यामुळे तुमच्या बॉडी लँग्वेजवर परिणाम होतो, तुमचा चेहरा बदलतो. तर मी आता ह्या ट्रिगरची सगळी जबाबदारी मी घेणार आहे. म्हणजे मी त्यालाही माफ करणार आहे आणि स्वतःलाही माफ करणार आहे. चला आपण सुरू करूया की मला सातत्याने येणारा ट्रिगर, हा ट्रिगर मीच तयार केलेला आहे. ज्या कोणाविषयी येतो तो ह्याला जबाबदार नसून याची 100% जबाबदारी मीच आहे. त्यामुळे हा ट्रिगर रिलीज करणं ही माझीच जबाबदारी आहे आणि हे ट्रिगर रिलीज करणं सहज शक्य आहे हे आता मला कळलेलं आहे. म्हणून मी आता हा ट्रिगर रिलीज करत आहे आणि त्याची 100% जबाबदारी घेत आहे. माझा ट्रिगर रिलीज होत आहे. रिलीज 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 रिलीज
100% ट्रिगर रिलीज करण्याची जबाबदारी माझी आहे आणि तो मी रिलीज केलेला आहे. धन्यवाद. EFTला धन्यवाद, ब्रह्मांडाला धन्यवाद, मला स्वतःलाही धन्यवाद. धन्यवाद.